स्वरूपाय नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। ओम श्री परमात्मने नमः। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्। नमस्कार. श्री गीता योग वर्जन 2013 या ठिकाणी आपण 15व्या अध्यायातला 15वा श्लोक पाहत आहोत आणि त्यामध्ये आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आलेलो आहोत की हा ईश्वर आणि हे विश्व आहे काय. कारण श्लोक काय होता? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. आणि च म्हणजे अहम मीच, सर्वस्य हृदय सर्व प्राण्यांच्या हृदयात, सर्व म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात सन्निविष्टः अंतर्यामी रूपाने स्थित आहे. म्हणजे का? कणाकणात आहे, कीटकात आहे, मनुष्यात आहे, हत्तीमध्येही आहे आणि ज्ञानी माणसातही आहे. शेवटी कोणालाही कमी लेखायचं कारण नाही. हत्ती हत्तीच्या परीने मोठा, त्याला दिलेलं काम तो करतो, मुंगीचं काम मुंगी करते. सगळे मोठेच, एकमेकाची तुलना होऊच शकत नाही. कारण शेवटी ते परमेश्वराने घेतलेलं स्वरूप आहे. मत्तः माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहनम, स्मृती ज्ञान व अपोहनही होतात. व म्हणजे च सर्वैहि वेदैहि, सर्व वेदांच्या द्वारा, वेदैहि म्हणजे वेदांच्या द्वारा, अहम एव वेद्यः मी जाणावयास योग्य आहे. वेदांतकृत च वेदवित, वेदांताचा करता आणि वेदांताचा जाणणाराही अहम एव मीच आहे. वेदांना अपौरुषेय का म्हटलं कळत नाही. परमपुरुष परमात्मा जो पुरुषोत्तम पुरुष ना, पुरुषोत्तम, तर तो म्हणतोय की वेदांचा जाणणाराही मीच आणि वेदांचा करताही मीच. म्हणजे ते पुरुषानेच केलंय, तर अपौरुषेय का म्हणायचं? तर तो जो पुरुष आहे तो व्यवहारातला, ज्याने तो वेद लिहून काढला, ज्याने ते मंत्र ऐकले, त्यांनी म्हटलं की बाबा मी हे बोलतोय, मला माहीत नाही आहे काही, हे तो आतून बोलतोय. असतं असं कुठल्या तरी रोगामध्ये, मानस रोग असतात, पिशाच्य लागलं वगैरे म्हणतात, ती व्यक्ती काय बोलते कळत नाही. बरेच वेळा सत्य असतं बरं का. कुठच्या कुठे काही चाललेलं सांगते, तिथे पाहिलं तर तसंच चालू असतं. कसं कळतं काय सांगतात माहिती नाही. पण त्या व्यक्तीला नंतर विचारलं शुद्धीवर आल्यावर, तर त्याला माहीत नसतं की हे मी बोललो आहे. मग तो काय म्हणेल, हे मी नाही केलं, हे अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे ह्याच्यामध्ये माझा काही सहभाग नाही. बरोबर की नाही? तर इथे वेदांचा हात म्हणतोय की जाणणाराही मीच आहे, करताही मीच आहे. गंमत आहे बरं का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आतून परमपुरुष परमात्मा तो बोलतोय, म्हणून हा जो बाह्य व्यक्ती आहे ती म्हणते मी नाही, तो आहे. तो बोलवता धनी आहे, मी नुसता स्पीकर आहे. आणि अहम एव वेदांताचा करता आणि जाणणार आहे मीच आहे. आणि आपण पाहत होतो की परमेश्वर काय, ईश्वर म्हणजे काय आहे, विश्वाचं स्वरूप कसं आहे आणि जीवात्म्याचं स्वरूप कसं आहे. तर याची कल्पना करत असताना एक चार्ट, एक असा तक्ता तयार केला, फार समजायला सोपा. पुरुषसूक्त जे पुस्तक आहे माझं, त्याच्यामध्ये तो तक्ता दिला आहे. काय किंवा श्रीराम विश्वपंचायतनामध्ये राम लक्ष्मण सीता हे सर्व रूपकात्मक कसे आहेत त्याचाही तक्ता दिला, त्याच्यावरही कळू शकतं. तेव्हा
तो परमपुरुष ही एक संकल्पना आहे. छू नाही सकते, हात नाही लगा सकते, बोल नाही, म्हणजे काय, त्याला काही स्पर्श नाही, तो स्पर्शातीत, तो विकारात, विकार नाही कुठल्याही प्रकारचा, त्रिगुणातीत आहे तो. वातपित्त कफ दोष नाही, सत्वरज तम नाही, काही नाही, सगळ्याच्या पलीकडे असणारा. पण त्याच्या कार्यावरून, त्याचं जे काही काम चालतं, त्याच्यामुळे जो परिणाम होतो, त्यावरून असं वाटतं की त्याच्याजवळ एक प्लॅन आहे बरं का, एक संकल्पना आहे, त्याप्रमाणे सर्व चाललं आहे. मी अगदी व्यवस्थित आणि इतकं डिटेलिंग केलं आहे की महुव्याचं झाड असलं, मध्य प्रदेशात मोठे मोठे वृक्ष असतात, मोहाची फुलं फळं म्हणतात ना, मोहाची दारू बिरूही बनवतात वाटतं, पण पानं अशी रंग बदलतात, वा वा वा, सोनेरी होतात, ऑरेंज होतात, लाल होतात, हिरवी होतात, पिवळी होतात. आणि हे झाडं सगळी एका वेळेला काही बदलत नाहीत, मागे पुढे असतात थोडी. वन पाहिलं त्या मोहाचं तर मन मोहरून जातं. हा मोह शब्द जो आहे तोही त्याच्यावरून आला आहे. मोहरून जाणं सुद्धा तेच, आणि तेच मोहाचे वृक्ष. आमच्या इथेही आहेत श्रीवर्धनला, सुंदर रंग पानांचा असा काही दिसतो, वा रे वा. तेव्हा हे सगळं कशामुळे? परमेश्वरांनी केलेल्या योजनेमुळे. त्यांनी ठरवलं असं व्हायचं म्हणजे असं व्हायचं. अमुक अमुक प्रकारचं झाड म्हणजे त्याचा डिंक असा, त्याचं लाकूड असं, त्याच्यातले ग्रेन असे, त्याला आंबे लागणार म्हणजे असे. आंब्याच्या झाडाला द्राक्ष लागणार नाहीत आणि द्राक्षाच्या वेलाला आंबे लागणार. का हो? एक आंबा सगळ्या वेलाला जमीन भुईसपाट करेल, तो वेलाला झेपला पाहिजे की नाही वज्राला. भगवंतांनी हा सगळा विचार केलेला आहे. अशी जी सर्व विश्वाची, किती सूर्य असावेत, त्या सूर्याचं वस्तुमान काय? वस्तुमान कुठलं? नुसतं तेजोमय लोह गोल. तर असा जो हा काय नुसता धगधगता अग्नीचा गोल, हे किती असे, ते सर्व भरून हे विश्व. आणि त्या विश्वाची संकल्पना त्यांनी केली तर त्याला तयार करण्यासाठी मटेरियल पाहिजे की नाही? आणि ते कुठल्या गुणांचं मटेरियल पाहिजे? तर ते मटेरियल पाहिजे सर्व, त्याच्यामध्ये 3 गुण असायला पाहिजेत, सत्वरजतम वात पित्त कफ. आणि हे सर्व एकत्र गुण असलेलं एकमेव मटेरियल. जसं घर बांधायला मिनिमम विटा, वाळू, सिमेंट, लाकूड हे मिनिमम लागतं. लोखंडाची पत्रही लागतात, प्लास्टिकचेही चालतात. तर पंचमहाभूत जी आहेत ती पण त्याच्यात असली पाहिजे. त्यांनीच तयार केली, आली कुठून? विश्व तयारच कसं होईल? तेव्हा हे विश्व तयार करण्याची संकल्पना असलेला तो दिसत तर काही नाही, अणू पण त्याच्यापुढे मोठा असेल असा हा सूक्ष्म, आणि वाढला तर सगळ्या विश्वाला व्यापून 10 अंगुलं उरतोय. काय गडबड आहे असा तो. तर तो जो आहे त्यातून विश्व तयार होत असताना हे सर्व जे विश्व आहे त्याचीच व्याप्ती आहे. त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे सर्व विश्व तयार झालं. आणि असं हे जे विश्व आहे त्याचं स्वरूप हे परमेश्वराचं विश्वरूप दर्शन. आणि आपण जर विश्वरूप दर्शन पाहिलं श्रीमद भगवद्गीतेतलं, तर त्यामध्ये नद्या, पर्वत, अग्नी, भूकंप, काय म्हणा, ज्वालामुखी, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी लिस्ट केलेलं दिसेल. विश्वरूपच आहे. तर विश्व हे भगवंताचं विश्वरूप, ज्यामध्ये संपूर्ण वस्तुमान आहे, त्यांचे गुण आहेत. तर हे सगळं तयार होण्यापूर्वी आधी काय केलं असेल का? आता हे सगळं करायचं तर त्याचं एक्झिक्युशन, तर पहिल्यांदा हे 3 संकल्पना वेगळ्या करून घेतल्या. एक डिपार्टमेंट उघडलं, म्हणजे मला घर बांधायचं आहे, विश्व तयार करायचं आहे. तर तयार करणारे ब्रह्मा, तुम्ही हे पहिल्यांदा बनवायचं. मग मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट दिलं विष्णूकडे की तुम्ही याचं पालन पोषण आणि हे सांभाळायचं. आणि एक विशिष्ट कालावधी, आणि त्याची आवश्यकता उरली नाही, काहीतरी बरोबर चालत नाही आहे, जुनं झालं तर नाश करायचा, म्हणजे ब्रह्मदेव पुन्हा बनवतील. ते दिलं काम शिवाकडे. तर हे जे 3 देव आहेत, हे 3 देव, ही 3 सूत्र,
ही पहिल्यांदा तयार केली. हेच ते त्यातून निघालेले पहिल्यांदा जे पहिले 3 देव ब्रह्मा विष्णू महेश, सत्वरजतम किंवा त्या सत्वरजतमांच्या गुणानंतर वातपित्त कफाच्या गुणानंतर त्याची व्याप्ती पंचमहाभूतात प्रत्यक्ष जड पदार्थ त्यांनी उत्पन्न केला की पृथ्वी आणि पाणी हे कफाचा, अग्नी उत्पन्न केला तेज पित्ताचं, आणि वाताचा वात आणि आकाश ही उत्पन्न झाली. अशा या विश्वाचं स्वरूप. आणि मग त्यामध्ये नंतर अनेक देवदेवता तुम्ही आणि मी हे विश्वाचं स्वरूप. पण मग मी कोण? मी कसं काय वेगळा आलो त्याच्यात? तर त्याला, आणि मी असं म्हणतोय की मी आहे, मी बालाजी आहे, मी असं करतो, मी तसं करतो, सगळे एकत्र उत्पन्न झालेत म्हणजे एका वेळेला सगळे काही नाचायला किंवा उभे राहत नाहीत, एका वेळेला जेवत नाहीत. तर हे जे व्यक्तिमत्व आहे, तो जो जीव आहे, तो जीवात्मा जो आला म्हणजे जीवात्म्याचं त्यांचं स्वरूप, त्यांचंच प्रतिबिंब, त्याने तिकडनं काय हल्ला तर जीवात्मा हलणार. सूर्याचं जसं प्रतिबिंब पडतं, हजारो आरसे आहेत, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब सगळ्या आरशात वेगवेगळं पडतं. एक आरसा काढून घेतला तेवढंच प्रतिबिंब जातं, सगळी प्रतिबिंब जात नाहीत. पण मुळामध्ये प्रतिबिंब आहे त्या सूर्याचं. आणि तसं या परमात्म्याचं जीवात्म्यात पडलेलं शक्तीचं प्रतिबिंब हा जीवात्मा, हे त्या परमात्म्याचं जीवात्मस्वरूप. एक जीवात्मस्वरूप, एक विश्वस्वरूप आणि एक परमपुरुषाचं ते महाचैतन्य आणि ईश्वर स्वरूप. अशी ही सर्व व्याप्ती जर लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की कसं वागावं, देवानी हे सगळं का उत्पन्न केलं, कशासाठी केलं, आपण त्याला साह्यभूत होऊ शकतो का, विरुद्ध वागलो तर चालेल का. आम्ही गेलो हिमालयात, रस्ते असतात, पायऱ्या पायऱ्या जरा दूर असतात, कारण की असं वेळं वागलं वळण, जरा कुठे स्लोप असला उगच काय असं करता येत नाही, जरा वळण मागून जायचं. असतात बरोबर काही लोक. मी चाललो शॉर्टकटने, उगाच घसरगुंडी करत कुठून तरी मधनं निघाले. तुमच्या आधी पोचून आम्ही मस्त खाली जाऊन चहा बी पितो, तुम्हाला यायला वेळ आहे. बरं नका जो बाबा, नेहमीच्या रस्त्याने जाणं चांगलं नाही. खाली आम्ही पोचलो, हे तिथे उपस्थित नाहीत, तिघं चौघंजणं कुठे गेले, कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत. शेवटी रस्त्यावरूनच चालत येताना दिसले, एकाला खांद्यावर उचलून घेतला होता. म्हणून काय झालं नाही म्हणे, त्याचा पाय सरकला आणि पडला. तो अनैसर्गिक काही केलं की त्याचा परिणाम बरोबर होत नाही. आणि अशा तऱ्हेने आपल्याला लक्षात घ्यायचं की परमेश्वराने घातलेले नियम, हे सर्व नियमात विश्व उभं आहे. आणि तेच नियम जर जीवात्म्याने पाळले तर जीवात्म्याला सुखशांती मिळू शकते. पाहूया परमेश्वरातून काय म्हणतात पुढे.